इझिमा एक्सेल डाउनलोड करण्यासाठी ही वेबसाईट आहे. या वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे डाउनलोड इझिमा एक्सेल नावाचा ऑप्शन दिसतो. याला क्लिक करा. डाउनलोड स्टार्ट होईल. डाउनलोड कंप्लीट झाल्यानंतर ती झिप फाईल आहे, त्या झिप फाईलला ओपन करा. या डाउनलोड केलेल्या झिप फाईलला आपल्याला अनझिप करायचे, म्हणून त्याला आपण रिस्टार्ट करून घ्या. आता ह्यामध्ये बघा हाऊ टू इन्स्टॉल, तुम्हाला इन्स्टॉल कसे करायचे त्याचं मॅन्युअल आहे. त्यानंतर ट्रायल व्हर्जन कसे ॲक्टिवेशन करायचे त्याचे मॅन्युअल आहे. आणि ही आहे इझिमा एक्सेलची मेन सेटअप EXE फाईल. हे ओपन करायची म्हणजे रन करायची. हे रन केल्यावर तुम्हाला मॅसेज येईल, वर्ड आणि एक्सेल चालू असेल तर ते बंद करा. त्यानंतर ओके करा. लायसन ॲग्रीमेंट येते, याला ॲक्सेप्ट करून नेक्स्ट करा. आता तुम्हाला ॲक्टिवेशनसाठी मोड सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही न्यू युजर असाल तर न्यू ॲक्टिवेशन घ्या. नो हे रिॲक्टिवेशनसाठी असते, म्हणजे एखाद्याच्या व्हॅलिडिटी पिरियडमध्ये जर त्याचा कॉम्प्युटर PC फॉर्मॅट केला तर त्याला त्याची बाकीची व्हॅलिडिटी मिळण्यासाठी पुन्हा रिॲक्टिवेशन करू शकतो, किंवा नोचा ऑप्शन वापर करून आपण ट्रायल व्हर्जन ॲक्टिवेट करू शकतो. आता आपल्याला न्यू इन्स्टॉलेशन करायचे म्हणून आपण येसला क्लिक करायचे. हे ॲक्टिवेशन विंडो ओपन झाल्यानंतर यामध्ये तुमचे पूर्ण नाव टाका. इथे मोबाईल नंबर टाका तुमचा, आणि इथे जनरेट हार्डवेअर आयडीला क्लिक करा. हा तुमचा हार्डवेअर आयडी तयार झालेला आहे. हा तुम्हाला या नंबरला व्हॉट्सॲपवर पाठवायचा आहे. आता मी याला असा कॉपी करतो आणि हा व्हॉट्सॲपमध्ये हा इझिमा एक्सेलचा या नंबरवर तुम्हाला तो कोड सेंड करायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटात समोरून एक ॲक्टिवेशन कोड येऊन जाईल. हा तुम्हाला कोड प्राप्त झालेला आहे आणि एक स्क्रीनशॉट पण आलेला आहे, त्यामध्ये तुमचा डिटेल्स आहे. आता हा कोड कॉपी करायचा आणि आपल्या ॲक्टिवेशनच्या स्क्रीनमध्ये इथे पेस्ट करायचा आणि ॲक्टिवेटला क्लिक करायचे. हे बघा ॲक्टिवेशन सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. कस्टमरचं नाव, मोबाईल नंबर, हार्डवेअर आयडी आणि व्हॅलिड टील, म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी आपल्याला मिळेल 14/5/2027, म्हणजे बरोबर आजपासून 1 वर्ष. त्याला ओके करा. या लायसन्सची प्रिंट काढायची असेल, प्रिंटर कनेक्ट असेल कॉम्प्युटरला तर येस करा. याची प्रिंट तुम्हाला प्रिंटरमध्ये लगेच येऊन जाईल. इथे डेस्कटॉपवर वॉलपेपर सेट करायचा असल्यास तुम्ही फिनिशवर क्लिक करा. याला ऑन करून तुमच्या डेस्कटॉपला इझिमा एक्सेलचा वॉलपेपर सेट होऊन जाईल. आता तुम्ही एक्सेल ओपन केल्यानंतर इथे इझिमा एक्सेलचा आयकॉन येतो आणि यामध्ये सर्व आपले इझिमा एक्सेलचे ऑप्शन येतात. अतिशय ॲडव्हान्स ऑप्शन आहे आपल्याकडे, जे डिफॉल्ट एक्सेलने दिले नाही ते आपण सर्व कस्टमरला दिलेले आहेत. प्रत्येक ऑप्शनचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही सगळे ऑप्शनचे व्हिडिओ पाहून घ्या. याच्या सगळ्यात लास्टला सांगतो मी तुम्हाला, एक चेक एक्सपायरीचा ऑप्शन आहे. याला क्लिक केल्यानंतर तुमची व्हॅलिडिटी किती बाकी आहे ते तुम्हाला दिसेल. 1 वर्षानंतर ऑटोमॅटिक हे एक्सपायर होऊन जाईल. त्यानंतर इथे अपडेट इझिमा एक्सेलचा ऑप्शन आहे. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला, मी जर काही इथून अपडेट केलं आहे तर ते सर्व्हरला जाते, ते सर्व्हरवरून तुम्हाला इथे डायरेक्ट अपडेट करता येईल. म्हणजे नवीन ऑप्शन जो मी ॲड करणार यामध्ये, ते तुम्हाला ऑप्शन डायरेक्ट इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते मिळून जातील. अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अपडेट करायचं गरज नाही, तुम्हाला फक्त नेट कनेक्ट करायचे आणि या ऑप्शनला क्लिक करायचे. बाकी सर्व फंक्शन्सचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि एन्जॉय करा आपल्या इझिमा एक्सेलला.